मुंबई महापालिका हद्दीतल्या नोंदणीकृत 99,435 फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्र मिळणार आहे। येत्या 10 जून पासून महापालिकेच्या विभाग कार्यालयामधून या QR कोड युक्त ओळखपत्राचं वितरण करण्यात येईल। उपमहापौर संजय घाडी, शिवसेना गटनेते अमय घोले, शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची आज भेट घेतली। मुंबईतल्या कायदेशीर फेरीवाल्यांवरती गेल्या काही महिन्यांपासून अन्यायकारक कारवाई होत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। तर न्यायालयानं प्रतिबंधित केलेली 20 ठिकाणं वगळता फेरीवाला क्षेत्र घोषित करण्याची शिवसेना शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांकडे मागणी केली। टाउन वेडिंग समितीची लवकरच अंमलबजावणी करण्याबाबत देखील आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती होणार आहे। आज एक अधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नांबाबत खूप महत्त्वाचं असं न्याय आजच्या बैठकीमध्ये आम्हाला मिळालेला आहे। आम्ही 10 जूनला हे ओळखपत्र नोंदणीकृत फेरीवाले असल्याचं ओळखपत्र ह्या सर्व लोकांना देणार आहोत आणि ते फेरीवाले ज्या ज्या वॉर्डाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात त्या वॉर्डमध्ये त्यांना हे ओळखपत्र दिले जाते। याचाच अर्थ आहे की हे एक प्रकारचं तात्पुरतं का होईना परवाना या फेरीवाल्यांना देण्याचं यश आजच्या या आमच्या बैठकीतून प्राप्त झालं असं मी म्हणेन। 1,30,000 एकूण 30,000 असे फेरीवाला पात्र आहेत मुंबईमध्ये। पण जेव्हापासून हायकोर्टचा ऑर्डर आलेला आहे तेव्हापासून हे सगळे पात्र फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे। आमची मागणी होती 10 जून पर्यंत म्हणजे आजच्या 9 दिवस नंतर सर्व 99,435 फेरीवाल्यांना एक QR कोड म्हणजे आय कार्ड देणार। 10, 11 आणि 12 3 दिवसामध्ये वाडामध्ये प्रत्येकाला QR कोड आणि आय कार्ड भेटेल आणि त्यानंतर ते सगळे धंदा करू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।